क्या आपने कभी सपना देखा है उस पवित्र भूमि की यात्रा का, जहां इतिहास और आस्था एक साथ जीवंत हो उठे हैं? आइए हमारे साथ चले इजराइल की पवित्र यात्रा पर, होली लैंड टूर, जहां हर कदम पर आपको मिलेगी शांति और प्रेरणा। गलील सागर के किनारे खड़े होकर महसूस करें उस पल को जहां यीशु ने अपने चमत्कार दिखाए। कफरनहूम में, जिसे यीशु को अपना शहर कहा जाता है, उनकी शिक्षाओं को जीवंत अनुभव करें। बेथलेहेम में, चर्च ऑफ नेटिविटी में उस पवित्र स्थान को देखें जहां यीशु का जन्म हुआ। शेफर्ड्स फील्ड में उन चरवाहों की कहानी को महसूस करें जिन्हें स्वर्गदूतों ने यीशु के जन्म की खबर दी। यरूशलेम के पवित्र गलियों में वाया दोलोरोसा पर चले जहां यीशु ने क्रूस का बोझ उठाया। गार्डन टोम में शांति और चिंतन के क्षणों का अनुभव करें। माउंट ऑफ ऑलिव्स से यरूशलेम के स्वर्णीय दृश्यों को देखें जहां यीशु स्वर्ग गए। इजराइल सिर्फ आध्यात्मिक नहीं बल्कि जीवंत संस्कृति का गढ़ है। स्थानीय व्यंजनों का स्वाद ले और मृत सागर में तैरने का अनोखा अनुभव करें। हमारे विशेष होली लैंड टूर पैकेज में शामिल है लग्जरी होटल, स्वादिष्ट भोजन और अनुभवी हिंदी भाषी गाइड हर कदम पर आपके साथ है, ताकि आपकी यात्रा आरामदायक और यादगार हो। तो देर किस बात की, आज ही बुक करें अपनी होली लैंड यात्रा को और चले एक ऐसी तीर्थ यात्रा पर जो आपके दिल और आत्मा को हमेशा के लिए बदल देगी। नीचे दिए गए नंबर पर संपर्क करें। आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं। पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता। ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता। चांगला देव सतत त्याच्या लोकांशी बोलत राहतो आणि देवाला बोलणं आवडतं। देवानं माणूस निर्माण करण्यामागे देवाचा हेतूच होता की त्याच्याशी बोलावं। त्यास मातीपासून मानव घडवला आणि तो पुतळा त्याने बागेमध्ये ठेवला। देवानं पाहिले की मनुष्य अतिशय सुंदर आहे, परंतु या सुंदर माणसामध्ये कमतरता होती, तो बोलू शकत नव्हता। आणि बायबल सांगतं की देव गेला आणि त्यानं आपला श्वास त्याच्यामध्ये घातला आणि मनुष्य बोलू लागला। देवानं मानवाला वाचा यासाठी दिली की जेणेकरून देवाचं आणि मानवाचं बोलणं व्हावं। मुक नाही बोलवलं, नाही का? जर तुम्ही बघितलं प्राण्यांना ते मुके आहेत, ते देवाशी बोलू शकत नाहीत। झाडांना पण त्या देवानं जीव दिला, पण झाडाशी संगती नाही, झाडं माणसाला संगती देतात। पण वैशिष्ट्य माणसाचं वेगळं, मनुष्याला निर्माण करत असताना देवानं त्याला वाचा दिली, त्याला शब्द दिले यासाठी की दोघांनी मिळून कम्युनिकेशन करावं, एकमेकाशी बोलावं। परंतु कधी कधी देव बोलताना जर दुर्लक्ष केलं, त्याला आपल्याला आवडतं तुमच्याशी बोलायला, तो वचनाच्या द्वारे बोलतो, संदेशाच्या द्वारे बोलतो, कधी कधी व्यक्तीच्या द्वारे बोलतो आणि बोलत असताना त्याला असं वाटतं आम्ही ऐकावं। परंतु कधी कधी देव आमच्या बरोबर असताना, तो आमच्याशी संवाद साधत असताना जर आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं, साहजिकच आहे। जर एक दोन व्यक्ती संगतीत चाललेल्या आहेत आणि संगतीत चाललेली व्यक्ती जर तुमच्याशी बोलती आणि तुम्ही जर त्याच्याकडे कानाडोळा केला, तर तुम्हाला वाटतं की त्याच्याबरोबर माझी कंपनी नको आहे, कारण तो व्यक्ती मी जे बोलतो त्याला रिस्पॉन्स देत नाही, जे मी बोलतो त्याला कुठल्या प्रकारची प्रतिक्रिया तो नोंदवत नाही। आणि परमेश्वराच्या बाबतीमध्ये तसं नाही, तो असं म्हणणार नाही की चला त्याला माझं बोलणं ऐकलं नाही, आता मी त्याला सोडतो नाही। तो देव आहे, देवाचं सगळं वेगळं आहे, त्याची प्रेम करण्याची पद्धत वेगळी आहे, दया दाखवण्याची पद्धत वेगळी आहे, रागवण्याची पद्धत वेगळी आहे, देवाचं देणं त्याच्या बाबतीमध्ये त्याची पद्धत वेगळी आहे। तसंच देवाचं बोलणं न ऐकल्यावर देव जे काही करणार आहे ती पण पद्धत वेगळी आहे। म्हणून का तो नाही का देवाचं वचन ऐकत असताना देव तुमच्याशी बोलत असतो, आणि जो व्यक्ती देवाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो त्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये परमेश्वर काय करत आहे ते आपण गेला पाहणार आहोत।
देवाचं बोलणं मनावर घ्या, हा तुमच्या उपदेशाचं टायटल असेल. मत्त्याचं शुभवर्तमान 22 अध्याय 1 पासून 7 पर्यंतची वचन वाचूया. मत्त्याचं शुभवर्तमान 22 अध्याय 1 पासून 7 पर्यंतची वचन. लग्नाच्या मेजवानीचा दृष्टांत. येशू पुन्हा त्यांच्याशी दाखले देऊन बोलू लागला. येशू त्यांच्याशी दाखल्यातून बोलू लागला. स्वर्गाचे राज्य, स्वर्गाचं राज्य कोणा एका राजासारखे आहे. कोणा एका राजासारखं आहे. त्याने आपल्या पुत्राच्या लग्नाची त्यानं आपल्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी दिली. मेजवानी दिली आणि लग्नाच्या मेजवानीस ज्यांना आमंत्रण दिले होते, त्याला आमंत्रण दिले होते, त्यांना बोलावण्याकरता त्याला बोलावण्याकरिता त्याने आपले दास पाठविले. त्यानं आपले दास पाठविले. परंतु ते येईना. पुन्हा त्याने दुसरे दास पाठविले व त्यास म्हटले की आमंत्रितास असे सांगा, पहा मी जेवण तयार केले आहे. माझे बैल व पुष्ट पशु कापले आहेत. सर्व सिद्ध आहे. लग्नाच्या मेजवानीस चला. तरी हे मनावर न घेता ते कोणी आपल्या शेताला, कोणी व्यापाराला गेलं आणि बाकीच्यांनी त्याच्या दासास धरून त्यांचा अपमान केला व त्यास जीवे मारिले. तेव्हा राजाला राग आला आणि त्याने आपले सैनिक पाठवून त्या घातकांचा नाश केला व त्यांचे नगर जाळून टाकलं. देवापातलं वचन आशीर्वादित करू. देव बोलतो तसं राजा बोलला. बायबल सांगतं राजानं आपल्या मुलाच्या लग्नाची मेजवानी केली आणि या मेजवानीला सगळ्या निमंत्रितास अतिशय सन्मानाने निरोप पाठवला. प्रत्येकाला बोलवलं या बरं. आणि मी चांगली मेजवानी केली, पुष्ट पशु कापलेला याच्यामध्ये येऊन तुम्ही सहभागी व्हा. आणि बायबल सांगतं त्या लोकांनी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. आज माझा उपदेशाचा विषय असेल देवाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांची दुर्दशा. देव सर्वांना बोलवतो. कधी परमेश्वराचं वचन चालू आहे. परमेश्वराचं वचन एखाद्या पुष्ट पशु सारखं आहे. हे म्हणतात नुसतं चित्रण्याचा सारखं सांगितले. कधी एकदाच रविवार येतो, कधी देवाचं वचन ऐकते, कधी एकदा परमेश्वराच्या वचनामध्ये घडून जाते. कारण ती मेजवानी आहे. आणि या मेजवानीला पवित्र आत्मा सकाळी उठून प्रत्येकाला जाग करतो आणि तो सांगतो चल मेजवानीला, आज तुला मेजवानीला जायचंय. परंतु जसं त्या लोकांनी निमंत्रित लोकांनी वेगवेगळी कारणं सांगितली. कोणी म्हणतं नुकतंच लग्न केलेलं आहे, कोणी म्हणतं शेत घेतलेलं आहे, कोणी वेगवेगळं कारण सांगत आहे आणि या तिघांनी 3 तऱ्हेची कारणं सांगितली. बायबल सांगतं त्यांनी राजापेक्षा स्वतःला जास्त महत्व दिलेलं आहे. आणि तुम्हाला तिथं वाचल्यावर कळतं जे लोक देवाचं ऐकून निघत नाहीत ना त्यांना घातकी म्हटलेलं आहे. शब्द कोणता वापरतो? घातकी. देवाचं वचन तुमच्याकडे येतं पण वचन ऐकूनची प्रतिक्रिया आतून बाहेर पडायला पाहिजे. जो रिस्पॉन्स तुम्ही प्रभूला द्यायला पाहिजे, त्याचं बोलणं तुम्ही मनावरती घेतलं, त्याचं बोलणं तुम्ही ऐकलेलं, त्याच्या बोलण्याला तुम्ही प्रतिसाद देत आहात, त्याच्या बोलण्याकडे तुमचं लक्ष लागलेलं आहे. देवाच्या बोलण्याकडे लक्ष द्या. परमेश्वराचं वचन तुमच्याशी बोलतं ना, काही गोष्टी तुमच्याशी हिजबूज करत आहे, काही गोष्टी तुम्हाला समजावून सांगत आहे, काही गोष्टींच्या द्वारे तुम्हाला बोध करत आहे. पाप सोडण्याविषयी असेल, विश्वास ठेवण्याविषयी असेल, प्रार्थनेविषयी असेल, सत्यामध्ये चालण्याविषयी असेल, आराधना करण्याविषयी असेल, परमेश्वराच्या मंदिरामध्ये येण्यासंबंध असेल आणि परमेश्वराच्या आराधनेमध्ये भाग घेण्यासंबंध असेल, देव तुमच्याशी बोलतो. जो उपदेश तुम्हाला या ठिकाणी सांगितला जातो माझं ज्ञान सांगण्यासाठी नाही. मी देवाला राखून टाकतो म्हणतो तेव्हा लोक भुकेले ताणलेले येत आहेत. तू त्यांच्याशी बोलावं त्यांची इच्छा आहे आणि तुझा निरोप मला लोकांपर्यंत घेऊन जायचा आहे. आणि तो निरोप लोकांच्या हृदयाशी असणारा असू दे, तो निरोप लोकांना आत्मिक जीवनामध्ये वाढणार असू दे. आणि जेवढी जबाबदारी माझी तेवढी जबाबदारी देवाची असते. तो काय म्हणतो? माझ्या लोकांनी माझ्यापासून ऐकावं. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये योहानाला शेवटी तो म्हणतो आत्मा म्हणल्यास काय म्हणतो? ज्याला कान आहे तो ऐको. आज कित्येक लोक देवाचं बोलणं मनावरती घेत नाही. प्रियाने
वेगवेगळ्या कारणांच्या द्वारे प्रभूकडे येण्यासाठी ती सबबी सांगत आहे. बायबल सांगतं इथं सुद्धा लोकांनी सबबी सांगितल्या. मेजवानीचं निमंत्रण त्यानं अभेरलं, त्यानं धिक्कारलं, पण काम नाही का जास्त काळ देव तुमचं सहन करणार नाही. जास्त काळ तुमची वाट पाहणार नाही. 1 रविवार, 2 रविवार, 3 रविवार, 4 रविवार तुमचं बाप्तिस्मा झाला, तुमचं तारण झालं ना, बरोबर देव तुमच्याशी बोलायला. बाप्तिस्मा तुम्ही त्याच्यासाठीच घेतलेला आहे. बाप्तिस्मा घेणं म्हणजे काय नुसतं पाण्याखाली जाणं, आंघोळ करणं, बाहेर येणं, पाप पक्षाला उद्धार नाही हो. बाप्तिस्म्यानंतर कमिटमेंट आहे. प्रभू तू बोलशील ना की मी ऐकण्यासाठी तयार आहे, म्हणून तुमच्याकडनं तिथे शब्द घेतले जातात. तुम्ही प्रॉमिस करता तिथं पाण्याखाली जाताना देवाच्या मंडळीमध्ये संतगणांच्या सहवासामध्ये राहून नवीन जीवनामध्ये चालण्याचा करार मी करत नाही. बाप्तिस्मा म्हणजे तो तुमचा करार आहे आणि त्या कराराप्रमाणे तुम्ही देवाबरोबर चालत आहात. आणि देवाबरोबर चालत असताना आता देव बोलतो. कुणाशी बोलणार आहे? ज्यांचा बाप्तिस्मा झाला त्यांच्याशी बोलतो, झाला नाही त्यांच्याशी नाही बोलतो. रस्त्यावरच्या पोराला पकडून तुम्ही मारता का, सांगता का हे कशाला रस्त्यावर फिरतो? नाही. तुमचं पोरग रस्त्यात फिरायला लागलं, माती खायला लागलं तर तुम्ही चापट मारता, म्हणतं घरी करायचं नाही. तसं ज्याचा बाप्तिस्मा होतो तो देवाच्या कुटुंबात असतो आणि देव त्याच्याशी बोलत असतो. कधी कधी देव तुमच्याशी बोलताना तुम्ही मनावर किती घेता? जे आम्हाला पसंत पडतं ते मनावर घेतो, जे पटत नाही ते सोडून देतो. खाद्य नाही का? घात की विचार आहे. कोणाचा घात तुम्ही करत? तुम्ही स्वतःचा घात करत आहात, देवाचा नाही. देव आम्हाला नखापासून डोक्याच्या केसापर्यंत ओळखतो. आमचा स्वभाव, आमचे विचार, आमच्या अंतःकरणातल्या कल्पना, तुम्ही काय करणार, तुमच्या डोक्यात काय चाललं हे सगळं देवाला ठाऊक आहे. मग परमेश्वर बोलत आहे ना, तर त्याच्या बोलण्याकडे का द्या, सबबी सांगू नका. सबबी सांगणाऱ्या लोकांना परमेश्वर बोलत आहे ते घातकी लोक आहेत. जो व्यक्ती परमेश्वराचं ऐकण्यासाठी सबब सांगत आहे त्याच्याकडे उपलब्ध समय आहे, त्याच्याकडे सगळं काही उपलब्ध आहे, तरी पण देवाच्या घराकडे दुर्लक्ष करतो, तो व्यक्ती घातकी आहे. काय सांगू नका. देवापेक्षा कोणतीच गोष्ट महत्वाची नाही. सांगू नका. इतर तिन्ही पण कारण बरोबर आहे. लग्न पण झालंय, शेत पण घेतलंय, बैल जोडी पण त्याने घेतली. तिन्ही कारण बरोबर आहेत. मी तुम्हाला काय सांगतो ते तुमच्याकडची कारण ही बरोबर असतील आणि त्या कारणानं तुम्ही देवाला सबबी सांगत असाल, या कारणामुळे मी तुझं ऐकत नाही, तो म्हणतो तरीही तू घातके का? कारण तुझं पहिलं प्रेम देव आहे का तुझं पहिलं प्रेम तू स्वतः आहे? तुझ्या बैल जोड्या तुझं पहिलं प्रेम आहे का तुझं पहिलं प्रेम मी आहे? तुझी पत्नी, तुझी लेकरं, तुझा परिवार हे तुझं पहिलं प्रेम आहे का तुझं पहिलं प्रेम मी आहे? ह्याची तुमच्या परिवारातले लोक तुम्हाला विरोध करतील. चांगली साक्षरता घेतली सिस्टर. परिवारातले लोक म्हटले की कसं काय आता इकडे इकडे जायचंय, ते म्हटले नाही आता मी येशूला महत्व दिलेले, येशू शिवाय नाही. कदाचित त्यांच्या परिवारातले लोक त्यांना बाजूला टाकले. परिवारातले लोक फक्त कबरेपर्यंत आहेत. कबरेत टाकलं की त्यांचं काम संपलं आणि देव कबरेच्या पलीकडे तुमचं जजमेंट करायला सुद्धा. लोक तुमच्या संगती असोत अथवा नसोत, पण देव तुमच्या संगती असणं गरजेचं आहे. देवाचा ऐका. देवापेक्षा कोणाला जास्त महत्व देऊ नका. ना आपला मुलगा, ना आपली मुलगी, ना आपली आई, ना आपली वडील, ना पती, ना पत्नी, कोणाला नाही. पहिलं देवाचं ऐकण्यासाठी जा. परमेश्वर बोलत आहे ना, मग तुम्हाला ऐकण्यासाठी जावं लागणार आहे. काही लोकांना चर्चला यायला नको म्हणून ते रविवारचं पण काम करतात. बरोबर रविवारचं काम करतात. त्यांचा प्रवास पण रविवारी असतो. काहींचं लग्न सुद्धा रविवारीच असतं. पण त्यांना माहित नाही का लोक चर्चला जातात इतर दिवशी कारण सुट्टीचा दिवस आहे मग आम्हाला ते करायचं. अहो देवाचं बोलणं आहे का बाकी राहू द्या सगळं. तुमचं लग्न, तुमची शेतीवाडी, तुमचं बाकीचं काम बायबल सांगतं देव बारकाईनं पाहतो. माझ्या घरात बसायला पाहिजे तू लग्नामध्ये आहे का? माझ्या घरात बसायला पाहिजे तू शेतामध्ये आहे का? माझ्या घरात बसायला पाहिजे माझा ऐकण्यासाठी तू दुसरीकडे कुठे आहे का? तुझ्या नातेवाईकांमध्ये, तुझ्या लोकांमध्ये तू आहे का? आणि बायबल सांगतं असं करणाऱ्या लोकांना तो म्हणतो तो घातके. त्यांच्याकडे चांगल्या कारण आहेत परंतु तरी सुद्धा बायबल सांगतं परमेश्वर म्हणतो की ते घातके. दावीद काय म्हणतो वाच्या स्तोत्र 84:10. दावीद मोठा राजा आहे.
पण तो काय म्हणते बाजूया. स्तोत्र 84 10. काय म्हणलं शब्द वाचा जोरात. खरोखर तुझ्या अंगणातील एक दिवस हा सहस्र दिवसांपेक्षा उत्तम आहे. काय कोण म्हणतो. राजा. राजाला किती सबब आहे. राजाला जर म्हटलं की तुम्ही चर्चला या, आज जर समजा म्हटलं चल आमच्या पंतप्रधानाला बोलू, रविवारी आमच्याकडे चर्च आहे आणि मोदी साहेब तुम्ही चर्च करूया, कारण सांगते नाही का देशाचा कारभार बघू का तुम्हाला बघू, देश चालू का मी तुम्हाला चालू. पण दावीद इतका मोठा राजा असताना आणि त्याची परंपरा काय माहिती का, तो साधा व्यक्ती नाही, एक सक्सेसफुल राजा आहे, एक ताकदवान राजा आहे. त्याच्याकडे राजवैभव आहे, त्याच्याकडे नातेवाईक आहे, त्याच्याकडे पत्नी आहे, त्याच्याकडे लेख आहे, सगळं काही त्याच्याकडे आणि सगळी कारणं सांगू शकला असता, सगळ्या गोष्टीचा अर्थ लोकांना सांगू शकला असता आणि देवाला पण विरोध करू शकला असता. देवा तुमचं राजकारभार माझ्या हातात दिला, चांगलं मी तुझ्या उपासना करत झाडाखाली बसलो होतो नाही का, रोज सकाळी आणि ते वाद्य वाजून तुझ्या आराधना करायचो, कशाला मला राजा बनवलं, आता एवढं टेन्शन आहे. आणि त्याला ठाऊक आहे टेन्शन देवाला द्यायचं, मला आराधना करायची. लक्षात ठेवा, देवाचं ऐकायला येणारा व्यक्ती सगळं टेन्शन जरी ठेवतो, तेव्हा माझं टेन्शन तू घे. तो म्हटलं आपला बोज काढला का मी, आपला बोज पण ओझं घेऊन घरीच बसतो ना. माझं शेताचा प्रश्न आहे, आता शेत घेतलेले. काही लोक म्हणतात अहो काय करावं, चर्चला यायचं पण शेतात एवढे प्रॉब्लेम आहे. शेतातले प्रॉब्लेम शेतात ठेवा, तुम्ही इकडे या, देव तुमच्या शेताला आशीर्वादित करेल. तुम्ही तुमच्या लेकरांचे प्रश्न घेऊन घरी थांबू नका, चर्चकडे तुझा ऐक, देवा तुझा बोल, मी ऐकत आहे, ऐकायला सुरुवात करा. जसं सिस्टरने मावशीने साक्ष सांगितली आणि ते म्हणले की अनेक दिवस दर रविवारी चर्चला यायचे आणि समोर पिऊन थांबायचे आणि बाळासाहेब प्रार्थना करा आणि मोठं घराच्या भाड्याचा प्रश्न आहे, ते भाडं आणि तसंच चर्चला येत होते. आणि देवानं काय केलं की ते ऐकण्यासाठी आले, देवानं त्यांचं ऐकलं. देव तुमच्या गरजा भागवणार आहे, घरी बसू नका, परमेश्वराचं ऐकण्यासाठी मंदिरामध्ये या. आणि बायबल सांगतं की त्याने वेगवेगळ्या सबबी सांगितल्या, पण राजा म्हणतो मी एकच वरदान देवाकडे मागितलेलं आहे, एक बाकी दुसरी गोष्ट नको आहे. देव तर त्याला विचारलं तुला राजा तू एवढीच तुझं आराधना करतो, तुला काय पाहिजे. तो म्हटला देवा मला काही नको आहे, एकच काय, एकच वरदान. तुझ्या अंगणातला किती दिवस, 6 दिवस नाही, किती दिवस, 6 तुमचे आणि त्याच्या अंगणातला 7वा दिवस, त्याच्या अंगणातला बस 1 दिवस. किती दिवसांपेक्षा, सहस्र दिवसांपेक्षा उत्तम आहे. काय हो 1 दिवस, हे गणित तुम्हाला समजतं का. जो 1 दिवस चुकवतो ना तो सहस्र दिवस आधी करून घेतो. मंदिरात 1 रविवार ऐकण्यासाठी आला, तो म्हटला घात की तू तुझा घात केला. काय घात केला माहिती का, 1 दिवस म्हणजे तुझे 3 वर्ष तू घाताची घालून ठेवलेले आहेत. आणि जो परमेश्वराच्या घरामध्ये 1 दिवस येतो ना त्याचे 3 वर्ष देव सुरक्षित करतो. 1000 दिवस येत ना, काळजी करू नको, माझ्या मंदिरात राहिल्या कारण 1000 दिवस जे तुझ्याकडे संकट येईल ना आणि ते संकट मी तुझं टाळून ठेवेल. आणि म्हणून बायबल सांगतं की तोच म्हटला की परमेश्वराच्या घरामध्ये मला ठेव ऐकण्यासाठी. त्याच्या घरात तो गेला तर त्याची पोरं त्याला सांगतील पप्पा हे पाहिजे, पप्पा ते पाहिजे, पप्पा आता ना तुम्ही कोणाला वारीस करणार आहे आणि कोणाच्या हातात सत्ता देणार आहे. राजवाड्यामध्ये गेला की तिथं प्रॉब्लेम असणार आहे. महाराज शेतामध्ये यावर्षी पीक नाहीये आणि कर आमचा थोडासा कमी करा. त्याला माहिती प्रॉब्लेम सगळीकडे, परंतु त्याला एक गोष्ट लक्षात आली, परमेश्वराच्या घरामध्येच बसणं गरजेचं आहे, देवाच्या घरात. तर परमेश्वराच्या घरामध्ये तुम्ही राहाल तर तुमच्याकडे प्रॉब्लेम असणार नाही. आणि म्हणून प्रॉब्लेम साठी तुम्हाला देवाचं ऐकायला गेलं पाहिजे, देवाचं ऐकण्यासाठी निघा. परमेश्वराच्या घरामध्ये जाण्यासाठी दाविदाकडे सबबी नाही. का नाही का, कोणीही सबबी सांगून स्वतःचा बचाव करू शकत नाही. कोणी सबबी सांगू शकत नाही. असं झालं तसं झालं. स्वर्गात जाताना तुम्हाला सबब सांगून चालेल का. समजा येशू ख्रिस्त आला तर मम्मा माझ्या पोराचं लग्न तेवढं केलं मग
थांबा, आता एवढ्या टेंडरीचा कॉल आलेला आहे आणि तेवढं अटेंड करतो, 1 वर्ष तर पगार घेऊ द्या, मग येशी थोडस लांबले म्हणतात. अहो तिथं सबब नाही, तिथं तर आता जोरात राहतं, लवकर ये घेऊन जा, लवकर ये घेऊन जा, लवकर ये घेऊन जा. तिथं तुम्हाला सबब सांगता येत नाही, मग देवाचं ऐकण्यासाठी सबब का सांगत आहात? हा म्हणतात की नाही, याच्यामुळे मी ऐकू शकत नाही, हे माझ्या जीवनात अडथळा आहे. माझा पती, माझी लेकरं, माझा समाज, माझे नातेवाईक, माझी नोकरी, माझं शेअर, माझा बिझनेस, कोणता अडथळा तुमच्याकडे आहे? लक्षात ठेवा, एक दिवशी मनुष्याचं शरीर संपेल आणि शरीर संपल्यावरती त्याच्यावरती प्रेम करणारे लोक पण संपणार आहे. एक दिवशी शरीर संपेल आणि जो बिझनेस मध्ये तुम्ही आहात ते बिझनेस पण तुम्हाला तुमच्यात काढून टाकणार आहे आणि त्याचं प्रेम तुमच्यावरती संपणार आहे. कोणी सुद्धा तुमचा विचार करणार नाहीये, विचार तुम्हाला देवाचा करावा लागणार आहे. त्याचं ऐकण्यासाठी तुम्ही आपलं अंतःकरण समर्पित केलं पाहिजे. आणि मग बायबल सांगतं, त्यानं बोलण्याकडे दुर्लक्ष केलं, पण दावीद राजा असताना त्याने देवाच्या बोलण्याकडे लक्ष दिलं. ह्याला आपल्या ताणाला नाही. म्हणजे फार सुंदर मगाची देखील तुम्ही आला देवाच्या घरामध्ये, तुम्ही कोण अधिकारी, इन्कम टॅक्सचे अधिकारी, कामतय का कमतय, कोण आहात ते काय महत्वाचं आहे? सगळ्यात मोठा अधिकारी आज परमेश्वराच्या घरामध्ये आहे. सगळ्यात मोठा. आणि तो बोलत आहे, आणि तो बोलताना जास्त शब्द, आता मी बोलतो ना, ती सगळ्यांची चेहरे पाहायला मला बरं वाटतं. समजा त्याच्यातले 70% लोक डुलक्या मारतात, 70% लोक बोटावर बोलतात, ते समोर बसलेले ते लोक प्रेज लॉर्ड करत आहेत. मला वाटतं माझं लगेच मी उठून टाकल का, कारण असं ऐकतच नाही तर बोलायचं काय. कधी कधी देव बोलतो, दुर्लक्ष करू नका. हा त्याच्या शब्दाकडे, प्रभू इतकं सेन्सिटिव्हली काय बोलत आहे, कोणता शब्द कसा हृदयामध्ये शिरेल, काय माझ्या जीवनाचं परिवर्तन करेल, कोणत्या आशीर्वाद माझ्या परिवारामध्ये आणेल, कोणत्या आशीर्वाद माझ्या जीवनामध्ये आणेल. देवाचं ऐकण्याची टाळाटाळ कधी करू नका. एक चांगली संधी तुम्ही जीवनामध्ये गमावू नका. देवाचं बोलणं आहे, दुर्लक्ष करतो. वाचा वचन, पुन्हा त्या वचनाकडे आपण जाऊया. मत्तयाची सुसमाचार 22 अध्याय आणि त्याची 6 पासून वचन वाचा. आणि बाकीच्यांनी त्याच्या दासास धरून त्यांचा अपमान केला व त्यास जीवे मारिले. जो देवाचं ऐकत नाही तो देवाचा अपमान करतो. इथे म्हटलं की प्रभू तू खूप चांगला आहे, आमचं ऐकलं. म्हटलं अरे ऐकत नाही ना, मी एवढं काही तुला सांगितलं, एवढी वचनं सांगितली, पण तू अपमान करतो. एवढंच नव्हे, ऐकून वचन दुर्लक्ष करणारा व्यक्ती दासाला सुद्धा मारून टाकणारा व्यक्ती ही किलिंग, तो किलर आहे. तो काय करतो? जो वचन सांगतो, वचनाकडे दुर्लक्ष करतो, तो घातकी. म्हटलं का? म्हणून मी तुम्हाला म्हटलं, समजा मी वचन सांगायला लागलो, कोणी ऐकायलाच लागलं नाही तर मग जाऊन द्या, सेवा बंद. एक सेवक मरतो, आणि सेवक मरण्याचं कारण मंडळीमध्ये देवाचं वचन न पाळणारे लोक. एक पास्टर मला फोन आला, अतिशय निराश. माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा एक काळात मला फोन करून सांगतो की पास्टर, रेल्वेच्या ट्रॅक जवळ बसलेला आहे आणि मी सुसाईड करणार आहे, मी मरणार आहे. म्हणजे तू सेवक आहे, तू असं कसं बोलत आहे? काय रेल्वेच्या ट्रॅक जवळ तू जाऊन बसलेला आहे? तो म्हटलं की नाही, मला आता सेवा पण करण्याची इच्छा नाही. खूप दिवस मी सेवा केली, मंडळीतले लोक ते मला पण सोडून चाललेले आहेत, आणि मी किती पण त्यांना सेवेविषयी, देवाच्या वचनाविषयी सांगतो तर त्यांचा रिस्पॉन्स मला नाहीये. माझी पत्नी पण मला त्रास देते आणि मला आता जीवन नकोसं झालेलं आहे आणि मी मरणार आहे. आणि तो असं बोलल्याबरोबर मी त्याला सांत्वन दिलं, म्हटलं घाबरू नकोस, तुझं काम तू कर, देवाचं वचन सांगण्याचं काम कर. अरे तू लोकांना मार्गदर्शन करणार आहे. समजा तू जर मरून गेला, तू आणि तेच जर बाकीच्या लोकांना समजलं, सेवकच जर मरायला लागला तर मंडळी कशी जगणार आहे, मंडळी कशी राहणार? त्या सेवकाला तो निर्णय घेण्यासाठी का ती वेळ आली, याचं कारण लोक देवाचं वचन ऐकत नाही. मला तुम्हाला हे का सांगायचंय, वचन ऐकणारे लोक सेवकाला घात करण्याचं काम करत आहे. देवाचं वचन ग्रहण करा, स्वीकारा. घाती लोकांना काय म्हणतो?
आणि हा. बाकीच्यांनी त्यांच्या दासास धरून त्यांचा अपमान केला हा. व त्यास जीवे मारिले. जीवे मारलं. तेव्हा तेव्हा राजाला राग आला राजाला राग आला. आणि त्यांनी आपले सैनिक पाठवून त्या घातक्यांचा नाश केला. देव ज्या वेळेस चिडतो ना, दुर्लक्ष करणाऱ्या लोकांकडे, वचन ऐकणाऱ्या लोकांकडे आणि तो काय करतो, त्याचं सैन्य पाठवलं, जा यांची भेट घ्या. आणि का देव का देवाचं सैन्य, देवाचं जे सैन्य आहे ना, ते सैन्य देवाला या पृथ्वी तलावर पाठवण्याची गरज नाही. लुसिफर स्वर्गामध्ये जातो, तो म्हणतो अरे तू त्यांच्या भोवती कवच घातलं ना, संरक्षण निर्माण केलेले, ते संरक्षण काढ, आम्ही पण तुझ्या सैन्याचे एकाकडे होतो, आम्ही पण तुझ्या बरोबर राहत होतो. आता फक्त या लोकांना माझ्या हातामध्ये दे, मी यांचं कसं करतो. आणि बायबल सांगतं जसं देवानं योबाच्या भोवतीचं कुंपण काढलं आणि योबाच्या घरामध्ये जशा पीडा आल्या, तशाच प्रकारच्या पीडा न ऐकणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये येतात. म्हणून ऐकणं मनावर घ्या, दुर्लक्ष करू नका. प्रत्येक वचन माझ्यासाठी, मला ते वचन स्वीकारणं गरजेचं आहे. ज्या लोकांनी देवाचं वचन ऐकलं नाही, दुर्लक्षित केलेल्या लोकांना कशा प्रकारच्या पीडा भोगाव्या लागल्या. गणनाचं पुस्तक 22 अध्याय 7 पासून 12 पर्यंत वचन वाचूया. गणनाचं पुस्तक 22 अध्याय 7 पासून 12 पर्यंत वचन. वडील व मिद्यानी वडील शकुन पाहण्यासाठी दक्षिणा घेऊन निघाले. शकुन पाहण्यासाठी दक्षिणा घेऊन निघाले. त्यांनी बलामकडे जाऊन त्याला बालकाचा निरोप सांगितला. बलामाकडे जाऊन त्याला बालकाचा निरोप सांगितला. तेव्हा तो त्यांना म्हणाला, आज रात्री येथे वस्तीस राहा. आज रात्री येथे वस्तीस राहा. परमेश्वर मला सांगेल त्याप्रमाणे मी तुम्हाला उत्तर देईन. तेव्हा मोवाबी सरदार बलामाच्या घरी उतरले. नंतर देवानं बलामाकडे येऊन त्याला विचारलं, तुझ्या बरोबर असलेली ही माणसे कोण आहेत? कोण आलो? नंतर देवाने बलामाकडे येऊन त्याला विचारले, कोण आला? कोणाकडे? आम्ही देवाकडे जातो, पण देव कधी कधी आमच्याकडे येतो. तुम्ही प्रार्थना करता, देव करता त्याच देव तुमच्याकडे येत नाही. पाप करता त्याचबरोबर देव तुमच्याकडे येतो. ज्यावेळेस तुम्ही एखादी चुकीची गोष्ट करता ना, त्यावेळेस देव तुमच्याकडे स्वतः येऊन तुम्हाला विचारतो. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता त्यावेळेस देव तुमच्याकडे येत नाही. कारण ठाऊक आहे, तुमची प्रार्थना तुमचा बचाव करणार आहे. त्यावेळेस देवाला तुमच्याकडे नव्याने येण्याची गरज नाही. देवाचं वचन पाळणाऱ्या लोकांच्या बाबतीमध्ये परमेश्वर वचनाच्या द्वारे त्यांचं संरक्षण करत असतो. वचन त्यांचा बचाव करतं, वचन त्यांची त्यांना बरकत देतं, वचन त्यांना सुटका देतं, वचन त्यांना आरोग्य देतं. पण एक व्यक्ती जर चुकीची गोष्ट करते, देव जे बोलतो ते करत नाही. बायबल सांगतं देवाला स्वर्गातनं तुमच्याकडे येण्यासाठी, तुमच्याकडे लक्ष देण्यासाठी तुम्ही भाग पाडता. कोणी असं समजू नये की ज्यास मी चुकीची गोष्ट करतो त्यास देवाचं लक्ष माझ्याकडे नाही. पवित्र शास्त्र सांगतं परमेश्वर बलाम संदेशला चुकत असताना या बलामाकडे तो आला आणि बलामाला त्याने विचारलं. आता काय विचारलं त्यानं? नंतर देवाने बलामाकडे येऊन त्याला विचारले, काय विचारलं? तुझ्या बरोबर असलेली ही माणसे कोण आहेत? किती लोक त्याच्या बरोबर हे पण देवाला माहितीये. जो व्यक्ती चुकतो ना, काय काय चुका करतो. आम्ही म्हणतो कधी कधी कळत नकळत घडलेल्या सगळ्या पापांची, आणि 1000 रुपयात 4 आणे विसरत नाही. 1000 रुपयाचे हिशोब करताना 4 आणे कुठे मी झाले ना, हे 4 आणे कुठे गेले? आणि पापाच्या बाबतीमध्ये पाप करतात, कळत नकळत घडलेल्या पापांची क्षमा कर. बायबल सांगतं कळत नकळत नव्हे, तुझ्या बरोबर असलेली ही माणसं, तुझ्या बरोबर असलेली ह्या चुका, एकही गोष्ट देव त्याच्यापासून तुमच्यापासून लपवून ठेवत नाही. वारंवार तुम्हाला, आणि देव मला माहितच नव्हतं हे पाप आहे, नव्हतं माहिती पाप आहे, मी तुला सांगितलं ते पाप आहे. सांगते का? कोणी भ्रमामध्ये राहू नका. परमेश्वर जसा प्रेम करतो ना, किती प्रेमाने बोलतो बघा. बोलतो बलामाने देवाला उत्तर दिले, मोवाबाचा राजा सिप्पोराचा मुलगा बालाक याने मला असा निरोप पाठवला आहे की, पहा मिस्र देशाहून
मिस्र देशाहून लोकांचा समुदाय आला असून लोकांचा समुदाय आला असून त्याने भूतल झाकून टाकले आहे. भूतल झाकून टाकले आहे. तर आता तू येऊन माझ्याकरता त्यांना शाप दे. कुणाला शाप दे? इस्रायल लोकांना. आणि बलाम कोण आहे? इस्रायल. मग बलामाला माहिती की देवाच्या लोकांच्या विरोधामध्ये जाऊन शाप देणं चुकीचं आहे, पण बलामानं पाहिलं तो मोआबाचा जो राज आहे तो आणि त्यानं काय केलं, मोठे प्रतिष्ठित लोक पाठवले आणि त्यांच्याकडे मोठे बक्षिसी पाठवल्या आणि या बक्षिसीच्या मोहापुढे या बक्षिसीच्या आणि मोहापुढे तो भुलला गेला. कधी कधी पाप म्हटलेला मोह अशाच स्वरूपामध्ये आमच्याकडे येतो, देवाचं बोलणं दुर्लक्षित करण्यासाठी. कोणी जर व्यवसाय करत असेल ना तर नेमकं रविवारचा धंदा जास्त होतो, नाही का? नाही हो, रविवारचा बिझनेस जास्त होतो. रविवार सोडून सोमवारी चर्च, सोमवारी सुट्टी गेली, सोमवारी धंदा जास्त होता. बलाम संदेष्टा बलाकाराच्या काही सोडणार नाही. तो बलाक सैतान काय करणार, काहीतरी करून तुम्ही देवाचं ऐकणं बंद करा, काहीतरी करून तुम्ही परमेश्वराच्या घराकडे जाऊ नये, काहीतरी करून तुम्ही देवाच्या सानिध्यात जाऊ नये. सगळे चांगले लोक सुट्टीच्या दिवशी येतात, नाही का? मामा आला, काका आले, चुलता आले, चुलती आले, हमकर साहेब आले, हे आले, ते आले. अहो सगळ्याला बसवा, कारण ते बलाकानं पाठवलेले प्रतिष्ठित पुरुष आहे. सगळ्यात मोठी प्रतिष्ठा देवालाच. आमेन बोला. आणि एवढंच नव्हे, काय दिलं तरी काय वाचवते वचन मला काय होतो. पहा, बलामाने देवाला उत्तर दिले, मोआबाचा राजा सिप्पोराचा मुलगा बालाक याने मला असा निरोप पाठवला की पहा मिस्र देशाहून लोकांचा समुदाय आला आहे, त्याने भूतल झाकून टाकलं आहे. तर आता तू येऊन माझ्याकरता त्यांना शाप दे. तू तसे केलेस तर त्यांच्याशी लढून मला त्यांना कदाचित हाकून लावता येईल. देव बलामास म्हणाला तू यांच्या बरोबर जाऊ नको. तो काय म्हणतो, व त्या लोकांना शाप देऊ नकोस, कारण ते आशीर्वादित लोक आहे. सकाळी उठल्यावर बलामाने बालाकाच्या सरदारांना सांगितले. देव सुरुवातीला अतिशय प्रेमानं बोलतो, नको जाऊ, नको करू, नको बाळा, नको. लक्षात ठेवा, देवाचं प्रेम ही त्याची कधीच समजून नसते. देव वादळापूर्वीची शांतता म्हणून तुम्हाला काही गोष्टी समजावून सांगत असतो. कधी प्रेम माणसाला, जसं देव त्याच्यावर प्रेम करून त्याला समजावून सांगत आहे, तर आम्हाला त्या प्रेमापोटी देवाच्या गंभीर इशाऱ्याची आम्ही दखल घेत नाही. साधी गोष्ट बोलतो, त्याच्याबरोबर जाऊ नकोस. देव गावागावाला कधीच गोष्ट बोलत नाही. आमच्याकडे गेलं तर खोबड पडेल. देव सांगतो जाऊ नको बाबा. आम्हाला ते खोबड पडून घ्यायचं असतं ना, खोबड पडलं ना मग आम्हाला बरं वाटतं. देव सुरुवातीला जाऊ नको त्याच्या बरोबर, ते आशीर्वादित लोक आहेत, तू त्यांना शाप देऊ शकणार नाही. आणि देव त्याच्याशी बोलत असताना देवाच्या प्रेमाच्या पाठीमागं असताना दंडाचा गर्भित इशारा त्यानं ओळखला नाही. देव त्याला समजावून सांगत असताना देवाच्या त्या बोलण्याकडे देवाचा असणारा दंड, देवाचं शासन त्याच्या बोलण्यामध्ये लपलेले आणि ते शासन त्याच्या लक्षात आलं नाही. एवढा मोठा संदेश पण त्याच्या लक्षात हे पण आलं नाही. देवाने एक सांगितलं, मधल्या झाडाचं फळ खाऊ नको, साधा इशारा दिला, खाशील तर पडशील, हे पण तो विसरून गेला. कधी मनुष्य देवाचं बोलणं कानावरती पडत असताना आपोआप काही गोष्टी विसरतो. पण देव तुमच्यावरती प्रेम करतो, तो तुम्हाला आता काही करणार नाही, म्हणजे काहीच करणार नाही या भ्रमात राहू नका. देवाचं झटपट नसतं. आम्ही म्हणतो ना, देवा असं याला शासन देना की त्यांनी लोकांनी देवाचं भय धरलं पाहिजे. देव भरपूर करू देतो आधी.
जेवढं करायचं तेवढं करा, पाप करायचं तेवढं करा. आणि एकदा का देवानं हाताशी धरलं ना, एकदा देव पाठीमागं लागला ना, लक्षात ठेवा माणसाच्या हातून सुद्धा पण देवाच्या हातून सुटणार नाही. आणि त्याच्यानंतर एक्सक्यूज नाही, हे पण काढलं नाही का? समजा एक व्यक्ती जाणून बुजून देव बोलत असताना एखादी गोष्ट दुर्लक्ष करून त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष जर त्याने केलं ना, देव पण करू देतो. कारण देवाचा नियम आहे, गुन्हा केल्याशिवाय शासन. आम्ही म्हणतो देवा आधी त्याला फटका दे म्हणजे तो शुद्ध नाही. देव गुन्हा करू देतो आणि मग बायबल सांगतो अधर्माची पेरणी करेल तर दुःखाची कापणी करेल. अधर्म पेरला तर कापणी पण करावी लागेल. आणि पवित्र शास्त्र सांगतं बलावानं त्या बलाक संदे देवाचा इशारा दुर्लक्षित केला आणि तो तसाच पुढे गेला. परिणाम काय झाला वाचूया. देवाचं प्रेम त्यानं नाकारलं. 22 अध्याय 21 पासून 25 पर्यंतची गोष्ट वाचा. बलाम सकाळी उठला. बलाम सकाळी उठला आणि आपल्या गाडवीवर खोगीर घालून मोआबी सरदारांबरोबर गेला. पण तो गेल्यामुळे देवाचा कोप भडकला. पहा त्याच्या अगोदर तुम्ही वाचलं तर तिथंच म्हटलं परमेश्वराला म्हटलं देवा मी जाऊ का? देव एकदा बोलला नाही म्हणजे देव काय मी नाहीच हो म्हणायला. देव तो देव आहे. कधी कधी आई वडील म्हणतात ठीक आहे तुला मला सायन्सला जा, आर्टला जा, नाही तर मातीत जा. सायन्सला नाही तर कुठं करता. देवाचं नसतं. सायन्स म्हणजे सायन्स. एकदा जर मी तुला म्हटलं तू सायन्सला जायचं नाही, देवा मी आर्ट्सला जातो जा. भोकला घटक खायली. एकदा बोललं, एकदा ठरवलं, मी आर्ट्सच्या विरोधात नाही. हे उदाहरण दिलं बरं का, त्याच्या सगळ्या आर्ट्सच्या माणसं सुद्धा भेटले. एक उदाहरण तुम्हाला एकदा देवाने ठरवलं की ठरवलं. आणि इकडं हा संदेश देवाला प्रश्न करत आहे देवा मी जाऊ का? देव म्हटला नको. मग तो परत देवाला विचारतो देवा फक्त जाऊ दे, तो शाप देत नाही. कांदी नाही का? तो काय म्हटला मी जातो पण शाप देणार नाही. मग जातो पण शाप देणार नाही तर जातोच कशाला? का उगा फेर फटका मारायला त्याच्या मारुती कारमध्ये बसून फिरायला जातो का? कुठल्या कारणासाठी तू जातोय? जर तुला तिथं जाऊन तुला देवाच्या इच्छेच्या विरोधात वागायचंच नाही मग जातो तरी तू कशाला? बायबल सांगतं देवानं त्याला परवानगी दिली, देवानं त्याला अडवलं नाही. पाप करताना देव अडवत नाही याचा अर्थ पापाला देव पांघरून घालून क्षमा करतो. देवाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केल्यावर देव आपला क्रोध आवरतो असं समजू नका. एका मर्यादेपर्यंत देव क्रोध आवरतो आणि शेवटी तो जात असताना तिथंच लिहिलं परमेश्वर संतापला, परमेश्वर रागावला, परमेश्वर चिडला आणि परमेश्वरानं आपला क्रोध या फलावरती ओढायला सुरुवात केली. आणि बायबल सांगतं हा क्रोध ओढताना त्यानं वापर केला साध्या कारणाचा. परमेश्वर दंड द्यायला सुरुवात करतो ना. साधारणपणे एका गाढवाचा वापर करून देव त्या व्यक्तीला दंड देतो का देवाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे. साधं बोलणं असलं तरी टाळू नका. एकदम साध्यातलं साधं बोलणं. देव कुठलंच मोठं तत्वज्ञान तुम्हाला सांगत नाही. असं केलं तर असं, तसं केलं तर तसं. देवाचं फक्त फळ खाऊ नका म्हणजे असं तत्वज्ञान सांगत नाही. डावीकडून खाऊ नका, उजवीकडून खाऊ नका, या अँगलनी बघा, त्या अँगलनी बघा. देवाचं फक्त फळ खाऊ काय बाकी सिद्धांत सांगत नाही. फळ खाऊ नका म्हणले खायचं नाही बस. असं पण नाही म्हणायचं देवा मी खात नाही त्याला फोडी करायला होते त्याने फोडी करून दिला मी खात नाही. मी फळ खात नाही नुसतं फळाचा फोटो घरामध्ये लावते आणि ते फळ मात्र मी खात नाही. फळाच्या फोटोकडे बघितलं तर पाप आहे का? फोटोकडे बघितलं तरी पाप. कारण फोटो तुला म्हणून खाऊ बघ. हालेलुया मला काय बोलायचं तुमच्या लक्षात येत. हालेलुया मर्यादा आहे. बायबल सांगतं देव साध्या गोष्टी सांगतो. बलावा जाऊ
बसल्यावरती देवानं काय ठरवलं, या गाढवाला वाचा दिली. आणि कधी कधी गाढवाला वाचा दिली तरी सुद्धा हुंदी जास्तीनं देवाचं न ऐकण्याची ती माणसाला एवढं भ्रांत करते. गाढव बोलायला लागलं तरी बाळाच्या लक्षामध्ये आलं नाही. काय नाही का, कधी कधी तुम्ही चुकला ना तर तुम्ही मला, तुम्ही काय मला ज्ञान सांगता, तुमच्यापेक्षा मला जास्त ज्ञान आहे. नाही हो, गाढव म्हणून देवाने तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी त्याला पाठवले. साध्या गोष्टी जेणेकरून तुमची मार्ग तुम्ही बदलावे आणि परत एकदा देवाचं ऐकण्यासाठी जावं. पवित्र शास्त्र सांगतं त्याने देवाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि तो गेला आणि त्याला देवानं असं शासन केलं की त्याचं पाय त्या भिंतीला गचकला गेला, रक्तबंबाळ तो झालेला. देव ज्यावेळेस त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो त्या जखमा दिल्याशिवाय राहत नाही. जखमा देणारा देव आहे, प्रेम करणारा देव पाहिला, पण जखमा देणारा पण तो देव आहे. दुर्लक्षित केल्यावर शासन देणारा तो देव आहे. वचनाकडे कान न पुरवल्यावर दंड देणारा तो देव आहे. तुमच्याच इच्छेप्रमाणे तुम्ही चालत नसाल तर तो दिवस लांब नाही की एक दिवस तुमच्यासाठी एक बोळ पण असणार आहे. त्या बोळीमध्ये आणि तुम्ही अडकून तुमच्या शरीरावरती जखमा असणार आहे. ती बोळ लांब नाही, एक दिवशी तुमच्या नजरेला तुम्ही पडाल आणि मग तुम्हाला माघारी फिरण्याचा रस्ता नसणार आहे. समोर देवदूत हातामध्ये तलवार घेऊन थांबलेले असेल, गाढव बोलण्याचं चालू असेल, तुम्ही पुन्हा आणखी पाप कराल, परंतु तुम्हाला सुटकेची आशा नाही. बरं, मला शासन मिळालं, शासन मिळण्याच्या आत माघारी जावा. आत्ताच फिरा, आत्ताच देवाच्या बोलण्याकडे लक्ष द्या, आत्ताच चुकांपासून माघार घ्या, आत्ताच चुका सुधारा, आत्ताच देवाची वाणी ऐका, आत्ताच परमेश्वराच्या वाणीला प्रतिसाद द्या. आत्ता देव बोलत आहे, त्याच्या प्रेमाचा तुम्ही गैरफायदा घेऊ नका. त्याच्या प्रेमाचा आणि तुम्ही त्याच्या प्रेमाचा गैरसमज करून घेऊ नका. देव प्रेम करतो, शासन पण करतो. शासन करताना देवाच्या अंतःकरणामध्ये फक्त ते पाप व्यक्ती आणि त्याचं पाप आणि त्यानं मोडलेली आज्ञा एवढंच देवासमोर असलं. तो संदेष्टा असला तरी त्याची जय करत नाही. संदेष्टा होणं सोपं नाही. पवित्र शास्त्रामध्ये संदेष्ट्यांना फार देवानं वेगळं पण दिलेलं आहे. संदेष्ट्याने भरपूर देवासाठी त्याग केलेला असतो. जर देव संदेष्ट्याला सोडत नाही तर तुम्हाला सोडेल काय? देव हा जसं प्रेम करतो ना, त्याच्या बोलण्याकडे चुकून पण दुर्लक्ष करू नका. फार गंभीर असं अतिशय गंभीर. देव ही कल्पनाच मुळात गंभीर आहे, लक्षात ठेवा. म्हणून म्हटलं परमेश्वराच्या घराकडे तू येशील, मंदिरात येशील, हा सुद्धा केलं. तू बोलताना सावधगिरीने बोल. शब्द पाय टाकशील ना तर अतिशय सावधानतेने टाक. कारण तू शब्द बोलतो ना, तो शब्द देव ऐकतो आणि देव ऐकतो तर त्याला पटणारे शब्द बोल, भुलवणारे शब्द बोलू नकोस. देव तुमचा शब्द पकडतो. देव बोलतो ना ते तुम्ही मनावरती घेणं गरजेचं आहे. बलाम संदेष्टाला देवाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याचा परिणाम त्यांना भोगलेला आहे. त्यानंतर आणखी एक वचन वाचूया. उत्पत्तीचं पुस्तक 2रा अध्याय त्याचं 15 पासून 17 पर्यंत वचन फार वाचलं, पण तरी परत एकदा जाणून घेऊया. देव किती साध्या गोष्टी बोलतो. वाचूया. परमेश्वर देवाने मनुष्यास एदेन बागेत नेऊन तिची मशागत व राखण करण्यास ठेविले. मशागत करण्यास, राखण करण्यास ठेवलं. तेव्हा परमेश्वर देवानं आदामाला अशी आज्ञा दिली की केली की बागेतील वाटेल त्या झाडाचे फळे, वाटेल त्या झाडाची फळं यथेच्छ खा, पण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणार, बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको, झाडाचं फळ खाऊ नकोस. कारण ज्या दिवशी त्याचे फळ खाशील, ज्या दिवशी त्याचं फळ खाशील त्या दिवशी तू खास मरशील. इतकं साधं देवाने सांगितलं. काय सांगितलं माहिती का? आम्ही तर लेकराला गाडाकडे जाऊ नये म्हणून भाऊ आहे, चटका बसतो आणि मग गाडी पेटवतो, मग त्याला चटका देतो, मग ते पोरग जाळ नको 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 एवढं जरा शॉकिंग. बाबा कुत्रा आहे ते चावलं, मग कुत्र्याकडे त्याचं बळच बळच चावड्याला चावड्याला चावड्या. देवाचं तसं नाही. झाडाचं फळ खाऊ नको, खाल्लं तर वर्ष. साधं सांगितलं. सगळ्या झाडाचं फळ खा. देखील प्रेमाने बोल. सगळं आहे सगळं हे काय हीच गोष्ट त्याला इझी वाटली. एकच आज्ञा दिली. किती दिली? सगळ्या झाडाचं फळ खा. सगळं काय
ते खा. 6 दिवस खायचे ना बिंदास खा, 7व्या दिवस खाऊ नकोस. तिकडे आम्ही दुर्लक्ष करतो. 6 दिवस तुला वापरायचे, तुझ्यासाठी वापर. 7वा दिवस त्याला हात लावायचा. 7वा दिवस वापरशील, सगळे माझे सैनिक, माझे शत्रू तुझ्याकडे पाठवे आणि सगळे शत्रू तुला इतका त्रास देतील की विचार नको. मग 6 दिवस कंबर दुखली, पाठ दुखली, बीपी वाढलं, डोकं फुटलं, अंग झालं, कुटुंबात भांडणं, हे झाले ते झाले. फळक साहेब प्रार्थना करत रविवारी होता का? रविवार दिसलं नाही तुम्ही? नाही हो, निघालोच होतो तेवढ्यात त्या बालकाला पाठवले ना सगळे पाहुणे, प्रतिष्ठित लोक आले, त्यांची भेट घेतली. मला तेवढं मोठं वाटलं. अहो काय करणार, रविवारी चर्च काय करतो, पण नेमकं त्या दिवशी ज्यांच्याकडे पैसे मागितले ते रविवारीच येणार होते, सोमवारी पण नाही. शास्त्र सांगतं सगळ्या झाडाचं फळ खा, पण मधल्या झाडाचं फळ खाऊ. देवाचा दिवस देवाचा. 90 भाग तू खा, 10वा खाऊ नकोस. 90 तू खा, 10व्याला मात्र हात लावू नकोस. आणि ते पण खातो हे पण खातो, प्रार्थना करून देवाला सगळंच माहिती. तू फळ खाल्लं हे देवाला माहिती. मधल्या झाडाचं फळ मी सांगितलं हे खायचं नाही, तू ते खाल्लंस का? तुला 90 खा म्हणून सांगितलं ना मी, पण 10व्या बाबतीत फळ ते पण का सांगतो? पाळकाच घर चाला म्हणून नाही. कशासाठी माहिती का? त्याला दाखवायचं असतं 90 मध्ये, 100 मध्ये 10 मध्ये किती फरक आहे. तू 10 दिल्यावर मी तुझे 100 कसे आशीर्वादित करतो, तुला कसा पुरवठा देतो ना, त्याच्यासाठी देवाला काहीतरी करायला आवडतं. लक्षात ठेवा, जो देव एलियाला कावळ्याच्या द्वारे भाकर देतो, तो सेवकाची काळजी घेण्यासाठी समर्थ असतो, पण देवाला सेवकापेक्षा तुमची जास्त काळजी आहे. हालेलुया. 7वा दिवस खाऊ नकोस, 10वा भाग खाऊ नकोस, सगळं खा पण ते खाऊ नकोस. गुटखा खाऊ नकोस, तंबाखू खाऊ नकोस, सगळं खा पण काय खाऊ नकोस? गुटखा खाऊ नकोस, पण सगळं सोडलं तेच खाते तू. सगळं खा, हे नको खाऊस, पण तुझा विचार करतो किती सुंदर वास येतो नसते ते. तसं आता ह्याला सांगितलं त्या हवेला, अरे पण दिसायला किती सुंदर आहे. तो पण पाहतो लोक महाराष्ट्रात गुटखा बंदी झाली, पण मी दाखवतो तुम्हाला. बरोबर त्या बुटाच्या दुकानात गेलो तर समोर निमान नाव विकायला लागलं. सगळं खा, पण जे तुमच्या शरीराला हानिकारक आहे तरी खाऊ नका. आणि जो खातो ना, देव म्हटलं खाऊ नका, हे खातात. इथं कुठलं ओलस आलंय. आणि मग प्रार्थना करा बरं, अरे खाऊ नको तंबाखू, फेकती पुढी. खाशील तर मरशील, शास्त्रात दिलं खाशील तर मरशील. जे देवानं दिलं तेच खा. आम्ही म्हणत का? जे देवानं दिलं ते खा. चॉकलेट खा, गोळ्या खा, जास्त खाऊ नका. नसतील तर इंडियन सिस्टम तर भेटणार. जे खायला दिलं ते खा, जे खायचं नाही ते खाऊ नका. आणि जो खाईल तो मरून जाईल. देवानं आदामाला एक छोटीशी आज्ञा दिली, तो म्हटलं मधल्या झाडाचं फळ जिथं तुमचं लक्ष लागलं ते खायचं नाही. काही गोष्टी आकर्षित करतात. खायचं तर काय होईल, खायचं तर काय होईल. डॉक्टर पण सांगतात शुगर आहे, आंबा खाऊ नका. खाल्लं तर काय होईल, खाल्लं तर काय होईल. देवानं सांगितलं खाऊ नको म्हणजे प्रार्थना करून पण खाऊ नका. कारण तुम्ही अगोदर ते करून ठेवलं, जी चुका केल्या त्याच्या मोबदल्यामध्ये देवानं तुम्हाला ते दिलेलं असतं. परंतु खाऊ नका म्हणलं की त्याच्याकडे जाऊ पण नका, पाहू पण नका. मग त्या झाडाचं फळ खाशील तर तू मरशील. जो व्यक्ती प्रार्थनेची वेळ जी देवाची आहे तो खातो, तो मरणार आहे. तू
तुमची वेळ पळा, तुमची वेळ वाया घालवा, झोपेची वेळ थोडीशी कमी करा, पहाटेची वेळ, प्रार्थनेची वेळ, काही वेळ तुमची प्रार्थनेची, काय ती प्रार्थनेची वेळ तुम्ही खाल्ली का? जी प्रार्थनेच्या वेळेवरती बसून तुम्ही गुडघे टेकायला पाहिजे, ते राखून राहायला पाहिजे, तर ती प्रार्थनेची वेळ पण कित्येक लोकांनी खाल्ली. सगळ्या झाडाचं फळ खा, प्रार्थनेच्या वेळेला खाऊ नकोस, काही पण होऊ दे. देवासाठी राखून ठेवलेली वेळ आहे, ते मधल्या झाडाचं फळ आहे. या फळामुळे फक्त ते झाड बागेमध्ये होतं ना, ते झाड आदामाला सुरक्षित करत होतं. आदामाला ते झाड सांगत होतं, मी मला खाल्लं की मरशील. आदाम तिथे गेल्यावर अरे हे खायचं नाही बरं का. त्या झाडाकडे बघितलं, ते झाड काय सांगतो, मला खाशील तर मरशील, मला खाशील तर मरशील. तसंच देवाचं वचन आम्हाला सांगतं, काही गोष्टी ज्या आम्हाला आवडत नसल्या तरी, ज्या आम्हाला प्रिय आहेत, पण आम्हाला खायच्या नाही. देवाची वेळ खायची नाही, प्रार्थनेची वेळ खायची नाही. त्यानंतर मी तुम्हाला सांगतो, सगळ्या झाडाचं फळ खा, मधल्या झाडाचं फळ, आराधनेची वेळ खाऊ नका. आराधनेची वेळ, आंघोळ नाही झाली तर तसंच या. आमचा देव काय तुम्ही आंघोळ केली का, सेंट मारला का, कपडे धुतले का, विचार होऊन या. प्रार्थनेच्या आराधनेच्या वेळेमध्ये आराधना पहिल्या गाण्यापासून हजर. आमेन. ज्या वेळेला हात लावायचा नाही, 9:30 म्हणजे 9:30ला मी परमेश्वराच्या घरामध्ये सगळी वेळ खा, पण आराधनेची वेळ खाऊ नकोस. नाचण्याची वेळ परमेश्वराच्या सानिध्यात ना, ती पण वेळ खाऊ नका, काय पण होऊ द्या. नंतर तर तुम्हाला नाचायचं नाही, पण देवाच्या मंदिरात आल्यावर तुम्हाला नाचावं लागणार आहे. आणि तो जर चान्स गेला ना, सगळ्या झाडाचं फळ खा, मधल्या झाडाचं फळ खाऊ नको, नाचण्याची संधी साधली नाही, मग गुण घेतली. मग सांडे धरले, मग हार्टबीट वाढल्या. देवाच्या घरामध्ये आल्यावर त्याची वेळ जर त्याला तुम्ही समर्पित करून करून त्याची आराधना करा, प्रभूमुळे सगळ्या झाडाचं फळ खाल्लं, पण मधल्या झाडाचं खाल्लं नाही. देवाचा वेळ देवा, मधल्या झाडाचं फळ तू खाऊ नको, खाशील तर तू मरशील. देवानं एक आज्ञा दिली, एक मोडली, एक मोडल्यावर देवानं किती दिल्या माहिती का? नंतर त्याला 10 आज्ञा दिल्या. किती दिल्या हो? जो एक आज्ञा मोडतो त्याला देवानं 10 आज्ञा दिलेल्या आहेत. म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही पाळण्याचं बंद करता, त्यास तुम्हाला 10 पटीनं कठीण गोष्टी देऊन टाकतो. एक साधी गोष्ट साध्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. म्हणून देवाने मधल्या झाडाचं फळ खाऊ नको. आणि मग देवा त्याने ते खाल्लं, मग देवाने एक गोष्ट आणली. आई बापाची आज्ञा पाळ, शेजाऱ्याच्या स्त्रीचा लोभ धरू नको, दुसऱ्याच्या बैलाचा लोभ धरू नको, 6 दिवस श्रम कर, 7वा दिवस आपल्या परमेश्वरापर्यंत पवित्रपणे पाळ, चोरी करू नको, खून करू नको, व्यभिचार करू नको, अंक करू नको. एवढ्या आज्ञा दिल्या की माणसाचा चेहरा आता प्रश्नचिन्ह झालेला आहे. एक आज्ञा साधी तेवढी पाळा, देव तुमचा बचाव करेल. देवाचं ऐका, एक आज्ञा, एक आज्ञा जर पाळणं होत नाही, म्हणजे देवाच्या वचनाकडे मी दुर्लक्ष केलेलं आहे. आणि देव आम्हाला सांगतो, आज वाचल्यात उत्पत्तीचं पुस्तक 3रा अध्याय 16 पासून 19 पर्यंतची वचन. उत्पत्ती. तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला अशी आज्ञा दिली. आणखी एक राहिलं त्याच्यामध्ये, प्रार्थनेची वेळ खाऊ नका, शब्दाचा दिवस खाऊ नका, गुटखा खाऊ नका, तंबाखू खाऊ नका, अनेक व्यसन. आणखी एक मुद्दा, भाव खाऊ नका. माझं सांगायचं, भाव खाऊ नका. परमेश्वराच्या घरामध्ये आल्यावर मी कोण आहे विसरून जातो. कित्येक लोक भाव खातात. देवाच्या घरामध्ये आल्यावर मी असं कसं करायचं, मी आमकय, मी तमकय, मी तमकय, कोणी नाही. साधे देवाची मी कोण आहे. प्रभू जास्त मग दावीला विचारलं की इतर किती भाव खातो. इस्रायलाचे राजे सामान्य माणसासारखं घराच्या कोशापुढे नाचत असताना एखाद्या हलकट मनुष्यासारखं काय सुंदर दिसत होते. त्याने भाव नाही खाल्ला. मी नाचेल कारण तुझा बाप त्याला गादीवरून काढून मी जो मेंढरात जाणारा यानं मला राजगादीवरती बसून. भाव खाण्याचं कारण काय हो? आम्ही जे आहोत ते देवानं आम्हाला ठेवलं.
जे आहेत आमच्याकडे ते सगळं देवामुळं. माझे कपडे देवामुळं, घर देवामुळं, गाडी देवामुळं, तुम्ही काम करता ते देवामुळं, सगळं देवामुळं. कशाचा भाव काय सांगता? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट माझा श्वास हा देवामुळं आहे. कुटुंबासमोर जाताना इतकं स्वतःला घडवायचं का एखाद्या सामान्य माणसासारखं देवासमोर उभं राहायला पाहिजे. म्हणून आव पण खाऊ नका. मला आवड मिळून गेली. गीतनाथाचं पुस्तक त्याच्या उत्पत्तीचं पुस्तक 3रा अध्याय 16 पासून 19 पर्यंत. मी तुझे दुःख, मी तुझं दुःख का केलंय का? एक गोष्ट देव बोलतो, त्याची वाणी सांगतो, त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यावर काय म्हणतो? मी तुझे दुःख व तुझे गर्भधारण बहुगुणित करेल. काय करेल? दुःख बहुगुणित. देवाचं ऐकणाऱ्याचं दुःख म्हणजे गुणाकाराच्या स्वरूपामध्ये. देव एक गोष्ट म्हणतो ना, 2 गोष्टी तुमच्याशी बोलला तर म्हटलं की ठीक आहे, तुम्ही आमच्या 2 गोष्टी त्या कमी केल्या पाहिजे, आणि त्या 2 गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यावर म्हणतो 100 गुणिले 2 करा. किती 100 गुणिले 2? 2 दुःख येणार किती येणार आहे? आणि समजा 10 सांगितले, 10 गुणिले 100 किती? 1000. देवाचं सगळं पटीत असतं बरं का. 30 पट 60 पट. दुःख देताना पण कोणाला 30 पट देतो, कोणाला 60 पट देतो, कोणाला 100 पट. कसा व्यक्ती तसं देऊन देणार. कशा पद्धतीचा मनुष्य आहे, कशा पद्धतीचं जीवन आहे, त्याला पाहून तो दुःख देतो. म्हणून जो व्यक्ती देवाच्या वाणीकडे दुर्लक्ष करतो तो म्हणतो मी तुझं दुःख बहुगुणित करून टाकेल. देवाच्या ऐकण्याकडे दुर्लक्ष केलं. पुढे क्लेशाने लेकरे प्रसवशील, तरी तुझा ओढा नवऱ्याकडे राहील आणि तो तुझ्यावर स्वामित्व चालवेल. आदामास तो म्हणाला, तू आपल्या स्त्रीचे ऐकले. कुणाचं ऐकलं? तो तर विचारा सरळ झालं. सॉरी मिस्टेक. मी तर नकोच म्हटलं हिला. ह्या नवऱ्यांचं तेच असतं, हिला नकोच. तुम्ही बोला त्यांच्याशी. कधी बघते मी, पण त्याला वाचण्यासाठी हा मार्ग खूप सुंदर असतो. विचार काय सांगतं तो प्रभूला. काय म्हणते प्रभूला? आदामास तो म्हणाला, तू आपल्या स्त्रीचे ऐकले आणि ज्या झाडाचे फळ खाऊ नको म्हणून मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्ले. म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे. आणि चुकलं कोण? दोष कुणाला होता? हवेलाच. नियमाप्रमाणे चुकली कोण? आणि दोष कुणाला पाहिजे? पण देव असं म्हणतोय तू चुकला, तू स्त्रीनं सांगितलं फळ खाल्लं, आणि तुझ्यामुळं, हवेमुळं नाही, तुझ्यामुळं जे लोक चुकीचं ऐकतात त्यांच्यामुळं शाप आहे. चुकणाऱ्या व्यक्तीला कमी पण चुकीचं ऐकणाऱ्याला. म्हणून कुणाचा बचाव होणार नाही. त्यांच्यामुळे मी पाप केलं. हे सुटले रे, देव तुला सोडत नाही. कुणाला पापी करता? कोण तुम्हाला फळ खायला घालत आहे? कोण व्यक्ती तुमच्यासाठी आदर्श आहे? कोणत्या व्यक्तीकडे बघून तुम्ही देवाचं ऐकण्याचं बंद केलेले आहे? देव कोणाला एक्सक्यूज करत नाही. जर त्याने संदेश त्याला सोडला नाही तर तो मला तुम्हाला सोडणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, दुःख देणारा देव बळजबरीने दुःख देत नाही. दुःख देण्यासाठी आम्ही त्याला भाग पाडत आहोत. आमच्या चुकांमुळं, आमच्यातल्या कमतरतेमुळं, आमच्यातल्या बंडाच्या वृत्तीमुळं, देवाच्या बोलण्याकडे काना डोळा केल्यामुळं दुःख आमच्याकडे निघतं. लक्षात ठेवा, शास्त्रातलं एकही वचन त्याच्यात असलेलं काना किंवा वचनच्या वचन नाही काढू शकत तुम्ही. तो म्हणतो साधा अनुस्वार काना मात्रा पण तुम्ही काढू शकत नाही. वचन कशी काढू शकाल? देव बोलतो ना, मी तर म्हणतो तुम्ही अगदी कान लावून ऐकायचं की प्रभू हे वचन जे आहे ना तसंच मी स्वीकारला तयार आहे. मला जसं तुझं वचन आहे तसं येऊ दे. कमी करू नको. कमी करणारे लेमन आणि लेमन कवरिंग
वाले वचन तुमच्याकडे असतील, परंतु आता लेमन कवरिंग वाले गोड गोड वचन घेऊ नका. गोड गोड वचन तुम्हाला नरकात घेऊन जातील, दंडाकडे घेऊन जातील. गोड गोड वचन तुमचा नाश करतील. गोड गोड वचन तुमच्या जीवनातली शांती काढून टाकतील. गोड गोड वचन तुमच्याचं आरोग्य काढून टाकेल. गोड गोड वचन तुमच्याची दंड आणेल. परंतु असं वचन ज्याच्या द्वारे तुमच्या जीवनाची पुनर्बांधणी होणार आहे, असं वचन ज्याच्या द्वारे देवाचं तुमचं नातेसंबंध परत एकदा प्रस्थापित होणार आहे. परमेश्वर बोलत आहे आणि बोलत असताना साधं वचन पण परमेश्वरापासून आलेलं आहे आणि त्याचा स्वीकार करून म्हणावं, देवा तुझं वचन आहे आणि मी बदलायला तयार आहे, मी स्वीकारला तयार आहे. मी काही केलं तर तुझ्या वचनापासून फारकत घेणार नाही. मग त्याच्यासाठी मला त्याच्या पुढे पडावं लागलं तरी चालेल. त्याच्यासाठी योसेफासारखं मला बंदिशाळेत पडावं लागलं तरी चालेल. साधं वचन. योसेफ साध्या पापापासून दूर राहिला. 17 वर्षाचा तरुण त्याच्यासमोर मोह होता. मोहामध्ये अडकून तो आपल्या जीवनातल्या सबबी सांगू शकला असतो, देवा मी तरुणपणामध्ये बहकलो, परंतु त्यानं तशा गोष्टी होऊ दिल्या नाही का? जरा ठाऊक आहे, देव साधी गोष्ट मला बोलतो, साधी गोष्ट मला पाळावी लागणार आहे. आणखी काही गोष्टी पण पुढच्याच वेळेस मला सांगेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, परमेश्वर बोलतो त्याच्या एकाही शब्दाकडे दुर्लक्ष करू नका. आणखी 2 अतिशय चांगल्या गोष्टी आहेत, त्याच्यासाठी वेळ लागणार आहे. परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा, देवाचं बोलणं मनावर घ्या. कधी सुद्धा त्याचा शब्द डावू नका, कारण तो देव आहे. देवाला त्याचं ऐकणारे लोक आवडतात आणि जे त्याचं ऐकतात देव त्यांना अधिक पटीनं आशीर्वाद देतो. अधिक पटीनं अनुभव करून बघा. ठरवा, काय झालं तरी मी एक पण सोडणार नाही. तुमच्या जीवनामध्ये जी शांती आणि विशेष करून समाधान असणार आहे. आपण देवाचं वचन पाळलं, आज रात्री जरी प्रभू आला तरी मी त्याच्याबरोबर जाणार आहे. तुम्हाला खात्री असणार, एक आज्ञा जर तुम्ही बोलली तर तुमच्या अंतःकरणामध्ये दुःख असणार. देव तुम्हाला आशीर्वाद देतो. आपल्याला योग्य प्रोग्राम घ्या, डोळे बंद करू.